आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल कुणी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले ही वात्सल्याची सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाडकी सून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नांची जणू एक मी लाडाची जणू एक लाडाची अगं जाऊ दे काय अगं मी तुझ्या बाजूने बोलते जानू तुझं कौतुक करतेय तरी आपलं तुझं त्यांचीच बाजू घेऊन बोलणं चाललंय त्यांनी किती जरी लाथाडलं ना तरी तू त्यांचीच बाजू घेणार जाऊ दे ना जाऊ दे मी आता मी बोलतच नाही ते बरोबर येते मी जाऊन येते बरं वाटतंय का आता हो बाबा बऱ्याच दिवसांनी छान दिसतेस अशीच राहा आणि आता तर नक्कीच हो बाबा आई होण्याची खूप एक्साइटमेंट आहे मी शब्दात नाही सांगू शकते पण मला खूप छान वाटतंय म्हणजे आतून आनंदी वाटतंय सारखे मनात विचार येतात की माझं बाळ कसं असेल कुणासारखं दिसेल ते सगळ्यांना काय काय नावानी हाक मारेल फक्त विचारानेच खूप गंमत वाटते डॉक्टरीणबाईंनी सांगितलं तेव्हा तुला सगळं पटलं हुशार आहेत डॉक्टरीणबाई खरंच हुशार आहेत त्या बाबा त्यांनी माझ्यासाठी सांगितलेली स्पेस खरंच वर्क झाली आहे म्हणजे नात्यात स्पेस दिली तर माणसं नव्याने जवळ येतात हे पटलंय मला छान झाला आता बघा ना बाबा मी हॉस्पिटल मधून येऊन 4 दिवस झाले आम्ही दोघं एकमेकांशी फारसे बोललोच नाही आहोत पण तरी कुठेतरी मला असं वाटतंय की मला सगळं सॉर्ट आउट करता येईल म्हणजे प्रॉब्लेम कुठे झाला होता ना हे कदाचित कळलंय मला काय झाला होता प्रॉब्लेम आमच्यामध्ये ताण निर्माण झाला होता आणि बाबा मला तो ताण नको होता पण ती माणसं हवीच आहेत ना माझं सासर आहे ते आणि बाबा त्या माणसांनी माझ्यावर खूप प्रेम केलंय माझंही त्यांच्यावर प्रेम आहे आणि बाबा मला माझं अख्खं आयुष्य त्यांच्या बरोबर काढायचंय ही जाणीव मला या 4 दिवसांच्या स्पेसनी करून दिली हे फार छान झालं पण बाबा मी खूप जास्त ताणलं का हो हे सगळं नाही ग बाळा आणि तू हट्ट केलास तो बाळासाठीच तुझ्यासाठी स्वतःसाठी असा हट्ट तू कधीच केला नसतास शेवटी तू माणूस आहे आई होणार आहेस घाबरलीस तू बाळाला काही झालं तर म्हणून जरा काही काळ दूर राहिलीस आणि तसंही मुली माहेरी राहतातच की त्यात काय एवढं समोर असलं की शब्दाने शब्द वाढतो उगाच किरकोळ मतभेदांचं देखील मोठ्या भांडणात रूपांतर होतं त्यापेक्षा जरा एकमेकांना काही काळ देणं ही चांगली गोष्ट आहे माणसं सगळी चांगलीच आहेत ग आपला पिंट्या काय तुझ्या आजे सासूबाई काय माणसं तीच आणि तशीच फक्त परिस्थिती बदलली आणि ती बदललेली परिस्थिती ना आपल्याला नीट हाताळता आली ना त्यांना हाताळता आली चालायचंच हाडामासाची माणसं आहोत आपण शेवटी चुकावायच्याच नाही पण आणखी काही चुका होण्याआधी मला श्रीला भेटून हे सगळं सांगायचंय लवकरात लवकर सांग हो बाबा मी ना उद्याच भेटते श्रीला हे गोड सरप्राईज पण द्यायचंय त्याला आणि हे मी फोनवर नाही सांगणार
मला भेटूनच सांगायचंय. जा जा. आर यू शुअर तुला हे करायचंय? तिला हवंय ते. ती भेटली? मेसेज पाठवलाय तिनं. का? हेच तिच्या आईकडून लाऊड अँड क्लिअर मेसेज पाठवलाय तिनं की तिला डिवोर्स हवाय. तिच्याशी भेटून बोलायला हवं होतंस. तिला नाही भेटायचंय. तरी आईची मी 4 दिवस वाट पाहिली ना. मी 4 दिवस वाट पाहिली. ती तिचा निर्णय बदलेल किंवा इतका मोठा निर्णय घेण्याआधी ती मला एकदा तरी भेटेल असं मला वाटलं होतं. पण ते दिसत नाहीये. आजारी असेल. ऑफिसला जाते ती. गीता तर म्हणाली की छान ठणठणीत बरी आहे. इनफॅक्ट इतर वेळेपेक्षा जास्त खुश असते ती हल्ली. तरी आईची आता ठरलं. मोठा निर्णय आहे. घेईपर्यंत मोठा होता. पुन्हा एकदा विचार. 4 दिवस तेच केलं मी. श्री आईची अगं तिला जर हे सगळं नको असेल तर मग तिच्यावर आणखीन काही महिने लादून ती तिचा निर्णय बदलेल. या बाबड्या आशेवर आपण का राहायचं? मान्य मला चुकलं. पिंट्याचं चुकलंच. पण आईजी आपलंही चुकलं. आपण समजून घ्यायला कुठेतरी कमी पडलो, दुरावलो. तिला अंतर दिलं आपण. पण हे सगळं इतकं इररिपेरेबल असेल असं नव्हतं वाटलं मला. मी आमचं नातं खूप गृहीत धरलं. माझ्या आयांबरोबर तुझ्याबरोबर जे मी कटाक्षानं वागत आलो ना ते मी माझ्या बायकोबरोबर नाही वागलो. कमी पडलो मी समजून घ्यायला. जान्हवी इतकी कोशात जाते याचा अर्थ तिचा हा निर्णय ठरलेला आहे. ठाम आहे तिचा निर्णय. आणि मग तिचा जर मी रिस्पेक्ट करू शकत नसेल ना तर मग निदान तिच्या विचारांचा तिच्या निर्णयाचा तरी रिस्पेक्ट करेन ना. मग एक माणूस म्हणून तरी मी बरा वागलो इतकं तर समाधान मिळेल मला. आणि त्याच विषयावर पुन्हा पुन्हा भांडून आपण काय मिळवणार आहोत? आणखी दुरावा. आणि हे सगळं केल्यानंतरही जर जान्हवी तिच्या निर्णयावर ठाम राहिली तर तेव्हा तरी आपण तो निर्णय घेऊ शकणार आहोत. श्री बायकांच्या निर्णयाला मी नेहमीच रिस्पेक्ट करत आली. तुझ्या आई वडिलांमध्ये मी तुझ्या आईच्या पाठीशी उभी राहिले. या घरातल्या प्रत्येक संसारात स्त्रीच्या बाजूने ठाम उभी राहिले. मग ते नातं जोडलं जात असो किंवा तोडलं जात असो. आय नो. आज पहिल्यांदा या घरातल्या पुरुषाच्या पाठीशी मी उभी राहिलीय. पण मला फार खंबीर राहता येत नाहीये. वयामुळे असेल, आजारपणामुळे असेल, पण खचल्यासारखं वाटतंय. आईची सगळं काही ठीक होणार आहे. आता नाही रे. या घरातला शेवटचा संसार तोही मोडलाच. आता काय ठीक होणार? आईची ओढून ताणून संसार करण्यात कुणाला आनंद मिळणार आहे? तिला वेगळं व्हायचंय. निदान तिच्या मनासारखं होऊ दे ना. दोघांनी दुःखी होण्यापेक्षा कोणीतरी एक आनंदात आहे हे काही कमी आहे का? काहीच कम्युनिकेट केलं नाही का रे तिनं? शेवटचं संभाषण आणि तेही फोनवर. आणि लवकरात लवकर विसरावं असं. तुझा बाबाही असाच? नाही आईची. बाबांनी जी चूक केली ना ती मी करणार नाही. बाबांनी आईच्या मनाचा इच्छेचा आदर केला नाही. मी तसं करणार नाही. विजलेल्या डोळ्यांची आई बघत लहानाचा मोठा झालोय मी. हे असं विजले पण मला माझ्या बायकोच्या डोळ्यात नाही बघायचंय. तिला हवंय तसं करू आपण. तिला जे हवंय ते करेन मी. तसं वागेन. कारण अल्टिमेटली ती सुखी असायला हवी. माझी चूक झाली. आईची तुझं काही चुकलं नाही ह्यात. फार ताणलं मी श्री. अगं पण जे झालं ते झालं. आणि हे सगळं होण्यासाठी तू नाही ताणलंस ना. मी बोलू का जान्हवीची? त्याचा काही उपयोग होणार नाही. आईची तुला एक सांगू? ऐकशील माझं? बोल ना. आपण पिंट्याला सोडून देऊया. मला माहितीये तुला हे पटणार नाही. सगळ्याच गोष्टी आपल्याला पटतील अशा होत नाहीत श्री. मला कळलंय. आईची काय ना
भले जरी सगळं चुकलं असेल त्याचं, तरी आपण तो निर्दोष आहे असं म्हणू आणि तुला बरं वाटणार आहे त्यानं? तिला जे हवं ते देतोय ना आपण, मग सगळंच देऊ. एवढं प्रेम करतोस तिच्यावर, मग डिवोर्स का देतोयस? आईची मी ना, कारण आईची मी प्रेमात द्यायला शिकलोय. आजवर इतकं दिलं ग. आता डिवोर्स सुद्धा मी घेणार नाही, मी देणार. कॉफी पिणार आहेस? एक 15 मिनिटांनी घेऊया ना. ओके. म्हणजे 14 मिनिटं 30 सेकंदानंतर मी कॉफी ऑर्डर करते. हसू नकोस. आता काय बाबा, मुलाच्या पाकळीसारखी काळजी घ्यावी लागणार आहे मला एका मुलीची. गीता गप्प बस. मी प्रेग्नंट आहे, आजारी नाहीये. इतकी अतिरेकी काळजी घ्यायची काही गरज नाहीये. तुला असं वाटतं? ज्याला काळजी घ्यावीशी वाटते त्याला घ्यावीशी वाटतेच ना. हल्ली सारखी मनीषकडे कोणीतरी चौकशी करत असतं. जान्हवी कशी आहे? ती ऑफिसला गेली होती का? तिची तब्येत कशी आहे? ती बरी आहे ना? ओ माय गॉड, केवढी काळजी ती. ओ हो, क्या अदा आहे. यू नो वॉट, गुड न्यूज कळल्यापासून तुझ्या या अदा आणखीनच मोहक वाटायला लागल्यात. काहीही या गीता. तरी बरं अजून कोणाला माहिती नाहीये. कळल्यानंतर मला वाटतं तुला जमिनीवर पाय सुद्धा ठेवू देणार नाहीत ते. माझ्या पोटातच आजकाल दुखतं यार. का ग, काय झालं? हो म्हणजे किती दिवस झाले तुझं सिक्रेट मी माझ्या पोटात ठेवलंय ना. म्हणजे आहे तुझ्या पोटात, पण जपावं मला लागतंय. प्लीज ना, आणखी थोडेच दिवस. ए मनीषला सांगू? प्लीज 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 प्लीज. ए नाही, अजिबात नाही गीता, प्लीज. तू लगेच श्रीला जाऊन सांगेल आणि श्रीला मला द्यायची आहे ही बातमी. हो बघ ना यार, असंच करतो तो. म्हणजे मी तुला सांगेन म्हणून माझ्यापासून बऱ्याच गोष्टी लपवतो तो, सांगतच नाही मला. मित्र माझा आहे, पण निष्ठा सगळी श्रीशी. कसं सांगणार आहेस तू जिजूला? नाही, अजून विचार नाही केला. ओके, असं सांगणार आहेस का? प्यारे, मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. मस्त ना? सर, आत येऊ सर? हा वकील साहेब या ना. सर, या बसा. नाही सर, थोडं विचारायचं होतं. हा विचारा ना. नाही म्हणजे सर ते वकील साहेब, संकोच नको, विचारा. खरंच बोलायचं का गुप्ते वकिलांशी? गुप्ते वकील कोण? गुप्ते वकील, डिवोर्स लॉयर. सर, मी सांगितलं होतं ना त्यांच्याबद्दल की ते या प्रकारचे केसेस हँडल करतात. हो, बोला त्यांच्याशी आणि त्यांना सांगा की प्रोसिजर सुरू करा.
तर प्लीज. येस सर. श्री, may I come in? श्री. हा मनीष, ये ना, ये. श्री, उद्या ते ब्रँच मॅनेजरच्या पोस्टचे इंटरव्ह्यूज आहेत. उद्या आपलं. अरे उद्याच इंटरव्ह्यू घ्यायचे असं ठरलं होतं आपलं. आय एम सॉरी. बरं, तू घेशील ना इंटरव्ह्यूज? नाही, म्हणजे मला नाही जमणार. तू घे ना प्लीज. मी? ओके. ओके, पण फायनल इंटरव्ह्यू तर घेशील? नाही, तेही तूच घे ना. पुढचे 2-4 दिवस मला काही जमणार नाहीये. श्री, काय झालंय? जान्हवी बद्दल काही? नाही की काही बोलायचं नाहीये तिच्याबद्दल? गरज नाही उरली आता. अरे वा, मस्तच. म्हणजे सगळं सॉर्ट झालं तर. थँक गॉड. अरे पण मग तू असा अपसेट काय आहेस? मनीष, मला थोडा वेळ एकट्याला बसायचं आहे. कॅन यू प्लीज? हो, आय एम सॉरी. येतो मी. देवा, पांडुरंगा, सांभाळस रे बाबा. खरंच रे बाबा. आता मी काय आणि कसं सांगू आता मी सगळ्यांना. तुम्हाला सांगते, माझ्याकडे जर खूप पैसा असता ना, तर पूर्वीचे राजे रजवाडे कसे हत्तीवरनं साखर वाटायचे, तशीच वाटली असती मी सगळ्यांना. आई, काय झालंय? अगं जानू माझी माहिती. अगं तुला काय सांगू, देवच पावला ग बाई. कशी कुठून त्यांना काही जी सुबुद्धी सुचली ना, आणि म्हणून हे झालं असं. आई, एक मिनिट. काय, कुणाला काय सुचलंय? अगं तुझ्या आजी सासूंनी पिंट्यावरची तक्रार मागे घेतलीये. काय? बघ ना. पिंट्या, मी म्हणाले नव्हते आईची पिंट्याला लवकर माफ करतील. आणि तुम्ही बघा, श्रीने समजावलं असणार. श्री चिडतो थोडा, पण ना पटकन शांतही होतो आणि तो तटस्थपणे विचार करू शकतो. मी म्हणाले होते ना तुम्हाला. हो ग बाळा, हो. खरंच तू छान ओळखलंयस तुझ्या माणसाला. बाबा, मला तुमचं म्हणणं पटलंय. माणसं वाईट नसतात, परिस्थिती वाईट असते. पण शेवटी चांगुलपणा दिसून येतोच ना माणसांचा, परिस्थिती कितीही वाईट असली तरी. अगं परिस्थिती आणावी लागते जानू. आता कसं, आपण नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं त्यांनी. काय? आपण कुणाचं नाक दाबलं? आपण नाक दाबल्याबरोबर तोंड उघडलं त्यांनी. काय? आपण कुणाचं नाक दाबलं? अगं नाक दाबलं म्हणजे मी आपलं असंच म्हटलं. म्हणजे तू कसं आता इथेच राहिलीस, तू काही परत गेली नाहीस, त्यामुळे त्यांना कळलं की आपण आडमुठेपणा करून काही उपयोगाचं नाही, सून काही परत यायची नाही. आई, एक मिनिट. मी पिंट्यासाठी म्हणून माहेरी नाही राहते. मी माझ्या बाळासाठी इथे, कारण डॉक्टरांनी मला तसं सांगितलंय. मी जर प्रेग्नंट नसते तर मी तिथे राहूनही पिंट्याला आणि श्रीला समजावू शकले असते. मला तणावपूर्ण वातावरण आता नको होतं, म्हणून मी इथे राहिले ना. हो हो ग, मी आपलं असंच गमतीत म्हटलं. नाही आई, पण मी गमतीतही कुणाचं नाक दाबणं वगैरे असा विचार नाही करू शकत. आपण त्यांच्या मार्गाने जाऊनच पिंट्या निर्दोष हे सिद्ध केलं असतं. आणि ते तसं झालं नसतं तर? आणि इतकं सोपं होतं, मग आतापर्यंत का नाही केलं त्यांनी?
आपण हातापाया पडतच होतो ना त्यांच्या. काय केलं त्यांनी? हे असं निर्दोष असणं सिद्ध करण्याकरता कितीतरी वेळ गेला असता आणि पिंट्याच्या आयुष्याची नासाडी झाली असती. आई प्लीज राहू दे ना, नको आता तो विषय. हो ना, या आनंदाच्या वेळी त्या सगळ्या आठवणी नको. आई नको ना आता वादाचा विषय, पुरे कर ना प्लीज. बरं राहिलं, नको तर नको. हे पण पिंट्या, ज्यांच्यामुळे हे झालंय त्यांना बाकी लक्षात ठेवा कायम. हो ताई. जानू, त्यांचे आभार मानायला हवे. फोन करतेस का त्यांना? नाही बाबा, असं कोरडेपणे फोनवर नाही बोलत मी जाऊन भेटेनच ना. म्हणजे उद्या मी जायचं ठरवलंच होतं. नाही हे सगळं झालं म्हणून नाही, पण मी जाणार होतेच. खूप दिवस झाले, आता मलाच करमत नाहीये. ही गोड बातमी कधी श्रीला सांगते असं झालंय मला. राहून राहून ना त्याचा चेहरा डोळ्यासमोर येत राहतोय. काहीही बोलत असते मी पण सगळ्यांसमोर. हळू हळू. अगं आता अशी धावाधाव करू नकोस. दिवस गेलेत, लक्षात ठेव.